हरी हे तो एका संता ठाई, हे तो एका संता ठाई, लाभ पायी उत्तम म्हणविता त्यांचे दास, पुढे आसवरेना कृपादान केले संती, कृपादान केले संती, कल्पांती हे सरेना म्हणविता त्यांचे दास, पुढे आसवरेना तुका म्हणे संत सेवा, तुका म्हणे संत सेवा, हेची देवा उत्तम म्हणविता त्यांचे दास, पुढे आसवरेना विठ्ठल.
पंढरीच्या राया माझे दंडवत पाया, माझे दंडवत तुझे पाया, माझे दंडवत तुझे पाया. पंढरीच्या राया माझे जीवधारार्थवतारं कलाकाङ्क्षते ज्योतिकामोदिकवक्त्रं कलानिषवादापदार्थदक्षं समाधिस्थमूर्ति भजे ज्ञानदेवम्. ॐ नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. जयाचे केलिया स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण तेचे वंदू श्री चरण श्री गुरुचे ते नमस्कार आता श्री संताची या माता चरणावर हे तो एका संताठाई, हे तो एका संताठाई लाभ पायी उत्तम म्हणविता त्यांचे दास पुढे आस उरेना. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी सेवेकरता घेतलेला अभंग वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय यांचा 4 चरणाचा अभंग तुमच्या सर्व मायबापाच्या चरणाच्या सेवेसाठी घेतलेला आहे. आणि या अभंगातून जगद्गुरु तुकोबाराया संत महात्म्याचं वर्णन करतात. संत महात्म्याचं वर्णन का करावं? कारण की या जगामध्ये खऱ्या अर्थानं देवापेक्षाही श्रेष्ठ जर म्हणून गेलो तर आपण खऱ्या अर्थानं संत आहे. म्हणून संताचं वर्णन करणं महत्त्वाचं आहे. आणि जगद्गुरु तुकोबाराया संताचं वर्णन करत असताना जगाला संत ओळखून देण्याच्या पहिले काम करतात. खऱ्या अर्थानं वास्तविकता जर विचार करू गेलो तर आपण जगाला संतच ओळखता येत नाही. कारण आपण संतांना ओळखू शकत नाही. आपण अनेक लोकांना ओळखू शकतो. कारण की ज्यांच्यापासून तुमचा आपला काहीतरी स्वार्थ असते, लाभ असते, त्या लाभाच्या पोटी आपण त्यांना ओळखू शकतो. पण समाजामध्ये अशी एक रीत होऊन गेलेली आहे की लोक हा विचार करतात जर संतांना आपण ओळखलं तर संतापासून आपल्याला घेण्यासारखं काय आहे.
लोक आज समाज सगळा स्वार्थापोटी जगते आणि म्हणून ज्या स्वार्थापोटी जगणाऱ्या समाजाला संतापासून अपेक्षा काही मिळत नाही असं त्यांचा काय गैरसमज आहे. पण ऐका मायबाप, खऱ्या अर्थानं तुमच्या आपल्या जीवनामध्ये संत जे देतात ते जगामध्ये कोणी देऊ शकत नाही. विठ्ठल आणि या अभंगाचा सरळ सरळ भाव सांगायचा असं म्हटलं, जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, हे तो एका संतापायी लाभ पायी उत्तम. संतांच्या ठिकाणी खऱ्या अर्थानं लाभ आहे, उत्तम आहे. पण उत्तम लाभ कशा प्रकारचा आहे तो आपल्याला कळत नसल्यामुळे संत महात्मे तुम्हाला आपल्याला समजावून सांगतात. आणि मग का तुकोबाराय, संतांच्या ठिकाणी जर तुम्ही लाभ आहे म्हणता तर त्या लाभाचा आम्हाला काय लाभ आहे? तुकोबाराय म्हणतात, तुम्हाला जरी लाभ नसला तरी त्या संतापासून आम्हाला लाभ आहे. काय लाभ आहे? मनविता त्यांचे दास पुढे आस उरे ना. मानव जन्मामध्ये आपण जन्माला आलो असताना खऱ्या अर्थानं तुमच्या आपल्या ठिकाणी आस, लोभ, भय, चिंता ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या आपल्या ठिकाणी काय होतात? उत्पन्न होतात. आणि म्हणून आपण जे मनुष्य जन्मामध्ये जन्माला आलो असताना आपण आशेच्या भरोश्यावर जीवन जगतो ना. मनुष्य जन्मामध्ये आल्यानंतर आपण जीवन कशा करता जगतो? आशेवरच जीवन जगणं आहे ना. परिस्थितीनुसार आपापल्या परिस्थितीनुसार आपापल्याला असं वाटते की आपण मोठं व्हावं. काय असते हे? मोठं व्हायची आशाच असते. कोणाला ज्ञान मिळवण्याची आशा असते, कोणाला धन मिळवण्याची आशा असते, कोणाला संतती मिळवण्याची आशा असते, कोणाला घर बांधण्याची आशा असते, कोणाला शेतीबाडी घेण्याची आशा असते. आशा प्रत्येकाला आहे. जगामध्ये असा मनुष्यच नाही की त्याला आशा नाही. संपूर्ण जग आशेच्या भरोश्यावर जीवन जगत असते. आणि मग संपूर्ण जग जर या आशेच्या भरोश्यावर जीवन जगत असते तर जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात की आम्हाला आशच राहिली नाही. कसं काय बोलतात? म्हणून त्याचं सविस्तर आपण या अभंगाचा भाव पाहण्याचे प्रयत्न करू. त्यानंतर जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, ठीक आहे, तुम्ही आशेच्या भरोश्यावर जर संत महात्म्याच्या लाभाचा विचार करत असाल तर मग ते संत महात्मे तुम्हाला देतात काय? तर जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, ते आम्हाला कृपेचं दान देतात. कृपेचं दान खऱ्या अर्थानं दान शास्त्रामध्ये सांगणार आहे तुम्हाला. हजारो दान आहे, पण हजारो दानामध्ये खऱ्या अर्थानं कृपेचं दान हे सर्वात श्रेष्ठ आहे. म्हणून जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, आम्ही जर त्यांच्या पायाचं म्हणजे जवळ गेलो किंवा त्यांची आस केली तर आम्हाला काय होते? ज्ञान प्राप्त होते. आणि ज्ञान प्राप्त झाल्यानंतर आमच्या ठिकाणची आशा निराशा होऊन जाते. आम्हाला कृपेचं दान मिळते. आणि कृपेचं दान असं ते आहे, ते दान कल्पांतीही सरत नाही. आणि जगद्गुरु तुकोबाराय शेवटच्या चरणात म्हणतात की तुका म्हणे संत सेवा हेची देवा उत्तम. खऱ्या अर्थानं अशा संत महात्म्याची सेवा केली असताना ते देवाला सुद्धा आवडते, उत्तम आहे. अशा प्रकारचा थोडक्यात या अभंगाचा भावार्थ तुमच्या पुढे सांगण्याचा प्रयत्न केला. समजून चला कीर्तन झालं असं. उर्वरित भागात जे संत महात्मे तुमच्या आपल्या माझ्या मुखातून वर्णन घेतील त्याचा आपण प्रयत्न करू. विठ्ठल जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात,
हे तो एका संता ठाई लाभ पायी उत्तम. वास्तविकता या ठिकाणी खऱ्या अर्थानं अभंगाचा भावार्थ सांगण्यापूर्वी थोडासा परिहारा सांगणं हा कीर्तनकाराचं महत्व आहे, सांगितलाच पाहिजे. या ठिकाणी जवळजवळ 10 वर्ष झाले हा ज्ञानेश्वरी पारायणाचा सप्ताह चालू आहे. भाग्यवंता घरी खऱ्या अर्थानं काय होत असते? भाग्यवंता घरी भजन पूजा, भाग्यवंता घरी भजन पूजा, भाग्यवंता घरी भजन पूजा, भाग्यवंता घरी भजन पूजा. संत महात्मे याही पुढे सांगतात. सेना महाराज एका अभंगामध्ये सुंदर वर्णन करतात. हरी कृपा त्या पांडुरंगाची, कृपा त्या तुझ्या दर्शनाची संत महात्मे सुंदर वर्णन करतात. सेना महाराज म्हणतात, बाबा हो, खऱ्या अर्थानं तुमच्या आपल्या जीवनामध्ये जर परमार्थ घडून यायचा असेल ना, तर त्या भगवान परमात्म्याची कृपा असायला पाहिजे, संताची कृपा असायला पाहिजे. आणि संताची कृपा असल्याशिवाय, देवाची कृपा असल्याशिवाय तुम्हाला आपल्याकडून परमार्थ घडत नाही. पहा ना, तुम्ही विचार करा. आपल्या ठिकाणी संपूर्ण गावामध्ये, समजा आता जगामध्ये हे जे परमार्थ चालते, कशावर चालते? हा भगवान परमात्म्याच्या कृपेवरच आहे. त्या परमात्म्याची कृपा असल्याशिवाय कोणत्याही गावात कार्यक्रम तसा होऊ शकत नाही. आणि का होत नाही? त्या परमात्म्याची कृपा असल्याशिवाय. जन्मोजन्मी जपून न लागते. जगद्गुरु तुकोबराय म्हणतात, जन्मोजन्मी आम्ही बहुपुण्य केले, जन्मोजन्मी आम्ही बहुपुण्य केले, माया विठ्ठले कृपा केली. जन्मोजन्मी आम्ही बहुपुण्य केले, जन्मोजन्मी जगद्गुरु तुकोबराय म्हणतात, हे परमार्थाचं कार्य करण्याकरता, भगवान परमात्म्याचं नामचिंतन आमच्या मुखामध्ये येण्याकरता आम्हाला बहु काळ वर्ष, आमचे वर्षाचे वर्ष, जन्मचे जन्म गेले, तेव्हा या विठ्ठले कृपा केली. परमात्मा तसं सहजासहजी तुमच्या आपल्यावर कृपा करत नाही, आणि सहजासहजी तुमचा आपल्याला दुःखही सुद्धा देत नाही. तो जगाचा नियंता. ज्यानं भजन केलं त्यालाही तो जे द्यायचं ते देतो, आणि ज्यानं भजन नाही केलं त्यालाही तेच देतो. परमात्म्याचं सगळे सम समान आहे.
पण तुम्ही आपण तुमच्या आपल्यावर दुःख आलं असताना आपण त्या भगवंताला काय देतो? दोष देतो. एखाद्याच्या जर होऊ नये, कदाचित समजा अचानक, आमच्या इकडलं सांगतो, तुमच्या गावातलं नाही सांगत, कारण की मला अजून 4 दिवस इथं राहायचं आहे. विठ्ठल प्रारब्धाच्या अधीन असलेलं आपलं जीवन आणि ते प्रारब्ध तुम्हा आपल्याला घडवायचं असते. पण ऐका ना, आपण आपलं जीवन जगत असताना आपल्या प्रारब्धाचा, आपल्या संचिताचा आपण विचार करत नाही. मानव जेव्हा खऱ्या अर्थानं तुम्हा आपल्याला कशा करता दिला, हे जगद्गुरु तुकोबा सांगतात, देवे दिला देव भजला गोमाता, 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 हो हमारा विवेका भगवान परमात्म्याने तुम्हा आपल्याला जन्म दिला कशा करता? देवे दिला देव भजना गोमटा, तो या झाला बाटा भागिकेचा. मग ज्या कर्मा करता जे वस्तू तुम्हा आपल्याला प्राप्त झाली, तिचा उपयोग करायला पाहिजे का नाही? बोला ना, कशा करता दिला? भजना करता दिला. आता मला सांगा, आपण जे हे कार्यक्रम होता, कीर्तनामध्ये सप्ताह होते, कीर्तनकार कीर्तन करते, मंदा मंदा जे हरी विठ्ठल करते, मला सांगा तुम्ही आपण करतो का? कीर्तनकारानं कितीही उगव पाजलं तरी विठ्ठल विठ्ठल म्हणतच नाही. का म्हणत नाही? त्याचंही कारण आहे. काय कारण आहे सांगा ना? त्याचं कारण हे आहे की त्यालाही जन्मोजन्माचं पुण्य लागते. तुमचं पुण्य आहे म्हणून तुम्ही या धर्ममंडपामध्ये येऊन बसलात, हे जरी खरं असलं तरी सुद्धा आपल्या ठिकाणचं उर्वरित राहिलेलं पाप तुम्हा आपल्याला आपल्या मुखामधून नामचिंतन करू देत नाही. आणि म्हणून त्याकरता हे कीर्तन, भागवत, सप्ते, संत महात्म्याच्या पुण्यतिथा सोहळे कशा करता साजरे करायला लागतात? हे देवा करता नाही. आज या ठिकाणी आमच्या गीताताईने हे जे पारायण ठेवलेलं आहे, हे देवा करता नसून संतांचे जे सोहळा करून राहिले, हे कोणा करता आहे सोहळा? सांगा ना. तुमच्या आपल्या करता आहे, जेणेकरून संत महात्म्याच्या सोहळ्यामध्ये तुमच्या आपल्या मुखातून भगवान परमात्म्याचं नामचिंतन घडावं. संतांचा ठास तोच आहे. करा रे बापानो साधन शांती ब्रह्म एकनाथ महाराज आपल्या हरिपाठामध्ये सांगतात, करा रे बापानो साधन हरीचे, झनी करणीचे करू नका. जेणे नये जन्म यमाची यातना, ऐशिया साधना करा काही. साधनाचे सार मंत्रबीज हरी, म्हणजे देवाचं नामचिंतन करण्याकरता संत महात्मे तुम्हाला सांगतात. आणि बापांनो म्हणतात, तरी मला सांगा तुमच्या आपल्या मुखामध्ये नामचिंतन येते का? नाही येत. का नाही येत? की जन्मोजन्मीचं प्रारब्ध संचितात केलेलं पुण्य या पाप हे तुम्हा आपल्याला या जन्मामध्ये भोगायला यावं लागते.
आणि ते भोगत असताना तुमच्या आपल्या मुखामध्ये ते पाप परमात्म्याचं नामचिंतन येऊ देत नाही. म्हणून त्याकरता हे सप्ते आहे. आणि हा सप्ताह आमच्या ताईने जो सुरू केला, विशेषतः श्री संत श्रेष्ठ निवृत्तीनाथांच्या सोहळ्याचा आहे, समाधी सोहळ्याला. संतांचा समाधी सोहळा आपल्या जर जीवनात घडत असेल, कशा करता? आपल्या जीवनावर परिवर्तन होण्याकरता. मग परिवर्तन झालं पाहिजे. संत महात्मे तुम्हा आपल्याला सांगतात, पण खऱ्या अर्थानं जर आपण पाहू गेलो तर संतच आपण ओळखू शकत नाही. मला सांगा ना, संताची ओळख आहे का कोणाला? जगामध्ये आता आम्हाला अनुभव आहे हमेशाचा. आम्ही फिरत असताना लोक आम्हाला म्हणतात, काय बा कुकडे डवरा, तुमचं बरं आहे बा, कपडे चकाचक, बॅगा, सगळ्या गोष्टी, खायची पियाची लिहायची सगळ्या गोष्टी, काय तुमचं जीवन आहे. लोक आम्हाला म्हणतात, पण लोक हा विचार करत नाही की हे या कंडिशनचे राहतात कशा करतात, किंवा हे याला राहण्याचं कारण काय. याचं कारणच एक आहे की संताचा सहवास. आणि संत संगतीमध्ये गेल्याशिवाय तुम्हा आपल्याला कोणतेही जीवनाचं परिवर्तन घडत नाही. म्हणून त्याकरता हे संताचे सोहळे आहे. आणि या सोहळ्यामध्ये खऱ्या अर्थानं आजच्या चतुर्थ दिवसाची सेवा ही माझ्या वाट्याला आली. तुमच्या मायबापाचं दर्शन घडण्याकरता आदरणीय वंदनीय पूजनीय श्री गुरुवर्य आमचे प्रदीप महाराज यांच्या माध्यमातून मला ही सेवा प्राप्त झाली. त्यामुळेच खऱ्या अर्थात पाहिलं तर सामुदायिक सोहळा आहे. वास्तविकता या मंडपामध्ये कीर्तनाला म्हणा, पारायणाला म्हणा, लोक मावल्या नाही पाहिजे. हो, मला सांगा, तुम्ही जीवनामध्ये कर्म हे तुम्हा आपल्याला करावंच लागते. कर्म हे तुम्हा आपल्याला चुकतच नाही. पण त्या कर्मामध्ये तुमच्या आपल्याकडून सत्कर्म किती घडते आणि दुष्कर्म किती घडते याचा काही विचार करतो का आपण? जीवनाचं दिनचर्या जर तुम्ही आपण वाचत गेलो तर आपल्या जीवनाच्या दिनचर्यामध्ये 100% जवळजवळ जास्तीत जास्त 10 ते 15% आपल्याकडून पुण्य घडते. किती टक्के? 10 ते 15%. उर्वरित राहिले किती टक्के? 85% तुमच्या आपल्याकडून काय घडते. मग याचा विचार आपण केला पाहिजे. आणि हे जर ते 85% जर दुष्कर्मात जात असेल तर मग त्याचं प्रारब्ध संचितात जास्त जमा होते का कमी होते? जाऊ द्या, तुम्हाला कळत नसेल. साधं उदाहरण, आपण सोयाबीन शेतामध्ये पेरलं. शेतामध्ये पेरल्यानंतर ते सोयाबीन काढल्यानंतर आपण काय करतो? ते विकायला नेतो. मार्केटला विकल्यानंतर त्याचे जे पैसे आले तेवढे आपण काय करतो? बँकेत टाकतो. आता ही तुम्हाला सांगा लागते का? विठ्ठल आणि ते पैसे तुम्हाला पेरणीच्या वेळेस काढण्याकरता मिळतात का नाही? मग तसंच आहे, जीवन जगत असताना आपल्याकडून दिनचर्यामध्ये दिवसभर काय घडते, परमार्थ किती घडते आणि दुष्कर्म किती घडते याचा आपण सरासरी विचार केला पाहिजे. पण करते का कोणी? करतच नाही ना. का करत नाही? मानव देवाला असं वाटते मला कशाची गरजच नाही ना. पण संत महात्मे त्याच्याकरता झटले आहे. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात की आम्ही खऱ्या अर्थानं आमचा देह जो झिंजवला हे समाजाकरता झिंजवला. आणि म्हणून संत महात्म्याला दुःख होते. आणि दुःख झाल्यामुळे ते तुम्हा आपल्याला सांगतात की बाबा हो, तुम्ही जे जीवनामध्ये जन्माला येता पुनरुपी तुम्हाला हा जन्म मिळेल ह्याची काही गॅरंटी नाही आहे. म्हणून याच देई घडे देवाचे चिंतन, आणि
सांगतो तुम्हाला ऐका. 84 लक्ष योनी जगामध्ये भगवान परमात्म्याने निर्माण केल्या आणि त्या योनीपैकी एकच हे मानव योनी अशी आहे की तुम्हाला भजन करता येते. इतरत्र 83 लाख योनी ह्या भजन करू शकत नाही. पशु काय पाप पुण्य जाणती उत्तम मध्यम भोग भोगिती. पशु पक्ष्याला काही पाप पुण्य कळते का हो? मग कळते कोणाला? मानवाला जर कळत असेल तर मानव पाप का करतो? वास्तविकता पुण्यच करायला पाहिजे, पण संचितात प्राय असल्यामुळे माणसाकडून ते दुष्कर्म घडते, त्याचं संचितात भोगावं लागते. म्हणून संत महात्मे तुम्ही आपल्याला सावध करून देतात. जगद्गुरु तुकोबराय स्वतः म्हणतात, सावध झालो सावध झालो झालो. स्वतःचा अनुभव जगाला सांगतात. आणि म्हणून मी तुम्हाला सांगतो की सावध व्हा. मनुष्य जन्मामध्ये नरदेव हा दुर्लभ जाणा. कसा आहे नरदेव? दुर्लभ आहे. भागवतामध्ये त्याचं वर्णन आलेलं आहे. मनुष्य देहो देही नाम क्षणभंगुरा. बरोबर आहे ना? दुर्लभ मनुष्य देह देही नाम क्षणभंगुरा. भागवतामध्ये वर्णन आहे. मानव जन्म हा खऱ्या अर्थानं दुर्लभ आहे. जसा एखाद्याच्या आंधळ्याच्या हाती कावळा सापडावा आणि त्याप्रमाणे हा नरजन्म तुमच्या आपल्याला सापडलेला आहे. मग त्याचं सार्थक करून घेणं तुमचं आपलं कर्तव्य आहे. म्हणून जगद्गुरु तुकोबारानंतर याच्यासाठी केला होता अट्टास, शेवटचा दिवस गोड व्हावा. आणि तुम्ही आपण तो शेवटचा दिवस कोणता करतो? मरणाचा. शेवटचा दिवस गोड व्हावा त्याचा अर्थ तो नाही. जगद्गुरु तुकोबारानंतर खऱ्या अर्थानं मी या परमार्थामध्ये आलो ना, भगवान परमात्म्याचं नामचिंतन माझ्या मुखामध्ये आलो ना, खऱ्या अर्थानं हाच आमचा फायदा आहे, हाच लाभ आहे. आणि तो लाभ खऱ्या अर्थानं जगद्गुरु तुकोबराय अभंगाच्या प्रथम चरणात सांगतात. हे तो एक संता ठाई, 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 हे तो एक संता ठाई. Oh
संता ठाई लाभ पायी उत्तम. असं म्हटलं का? हे तो जगा ठाई लाभ पायी उत्तम असं म्हटलं का? काय म्हटलं नाही? संताच्याच पायी किंवा संताच्या ठाई का म्हटलं? तर संत महात्म्याने खऱ्या अर्थानं भगवान परमात्म्याला आपलंसं केलं. लाभ पायी याचा अर्थ असा आहे की संतांनी तो लाभ आपल्या ठिकाणी प्राप्त करून घेतला. पायी म्हणजे प्राप्त करून घेणे. प्राप्त करून घेतला आणि तो प्राप्त झाल्यानंतर जगाला सांगत निघाले की आमच्या ठिकाणी आम्ही तो भगवान परमात्मा आपलासा केला. मग आपला तो देव एक करून घ्यावा तेने विन जीवा सुको हे. मग आता मला सांगा, आपण सर्व या ठिकाणी बसलेले किंवा जगाचा विचार जरी केला तरी सगळं जग कशाच्या भरोशावर जीवन जगून राहिलं हो? कशाच्या भरोशावर जगते? सुखाच्या. सुखासाठी जीवन जगून राहिले ना सर्वजण. आजी, सुखासाठी जीवन जगणं आहे ना? मग मला सांगा, ज्या सुखासाठी आपण धडपड करत आहोत, जीवन जगत आहोत, ते सुख तुम्हाला आपल्याला कुठं सापडलं का? सुखाचा विचार नाही कोणता, सुखाचा विचार नाही कोणता, सुखाचा विचार नाही कोणता, सुखाचा विचार नाही जीवन जगत आहोत ते मानव देहामध्ये तुम्हा आपल्याला सुख मिळते का? आपल्याला बाकीचे प्रमाण घेण्याची घरातले घ्यायचेच नाही. कारण की दुःख बांधवडी हा या हे सगळ्याला माहीतच आहे आणि रोज ते भोगून राहिले. मग तो विषयच घ्यायचा नाही. आपल्याला एवढंच पाहायचं आहे की आपण मानव जन्मामध्ये आलं असताना ज्या सुखाकरता आपण धडपड करत आहोत, ज्या सुखाकरता आपण जीवन जगत आहोत, ते सुख तुम्हा आपल्याला मिळते का? नाही ना. उदाहरण सांगतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल. एक आजीबाई होती, गोधड्या शिवत होती. संध्याकाळची वेळ झाली. आजीबाई दिवसभर घरामध्ये गोधड्या शिवत बसली. संध्याकाळ झाली, दिवाबत्ती झाली, सगळं झालं, पण ते सुई विसरली उचल्याची. सुई विसरून गेली आणि नंतर जेवण खावण सगळं झाल्यानंतर झोपी जाण्याच्या वेळेस तिला आठवण आली की आपण गोधडी शिवली पण गोधडीवरची आपण सुई उचलली नाही. मग तिने काय केलं, दिवा लावला आणि तो दिवा घेतला आणि अंगणात आली. अंगणात आल्यानंतर ती सुई बघत राहिली. आता मला सांगा, सुई हरपली होती कुठं? गोधडी कुठं शिवली? घरात शिवली. बोलत जा बघ, कीर्तनात बोललं पाहिजे. विठ्ठल आजीबाईनं गोधडी घरात शिवली पण कंदील घेऊन पाहते कुठे? मला सांगा, ते किती वर्षांनी दिशील? हा, किती वर्षांनी सापडेल आजी ते सुई? हा, तसंच आहे आपलं. आपण ज्या सुखासाठी धडपड करत आहोत आणि ज्या ठिकाणी सुख मिळते त्या ठिकाणी आपण जातच नाही, ते सुख प्राप्त करून घेतच नाही. पण बरेचसे लोकांना आम्ही जर विचारलं, काय मग कसं काय चालू आहे,
ते म्हणतात बरं आहे बुवा नसल्यापेक्षा. मग सुख काय म्हणते, सुख आहे का नाही? कुठचं सुख हो महाराज, पण समाधानानं सुख मानावं लागते. मग मला सांगा, जर परमार्थात संसारामध्ये सुख जर नसेल तर परमार्थामध्ये सुख आहे ना. संत महात्मे सांगतात ना, हा देव सुद्धा संताच्या संगती करता सुखा करता ज्या सुखाकारणे देव वेडावला, ज्या सुखाकारणे देव वेडावला, हो वैकुंठ सोडोनी संत सतही राहिला, वैकुंठ सोडोनी संत सतही राहिला. ना सुखाकारणे देव वेडावला, ज्या सुखाकारणे देव वेडावला, हो वैकुंठ सोडोनी संत सतही राहिला, वैकुंठ सोडोनी संत सतही राहिला. जगाचा मालक सुखा करता संतांच्या ठिकाणी त्यांच्या सदनावर येऊन राहतो. मग सुख कुठे आहे? कुठे आहे सुख? संतांच्या ठिकाणी सुख आहे. आणि सुख या नाम आहे खऱ्या अर्थानं भगवान परमात्मा. माझ्या पांडुरंगा सारे खातो, माझ्या पांडुरंगा सारे खातो, माझ्या पांडुरंगा सारे खातो, माझ्या पांडुरंगा. तुकोबाराय म्हणतात सुखरूप ऐसा दुजा कोणी सांगा, माझ्या पांडुरंगा सारिका. देवासारखा सुख कोण नाही. आणि म्हणून संत महात्म्यांनी आपल्या जीवनामध्ये त्या सुखाची प्राप्ती करून घेतली. आणि ते सुख खऱ्या अर्थानं काय आहे तर संताच्या ठिकाणी लाभ आहे. आणि तो लाभ तुम्हा आपल्याला मिळण्याकरता जगद्गुरु तुकोबाराय आपल्याला सांगतात. विचार करू जर आपण गेलो तर आपण खऱ्या अर्थानं संतांनाच ओळखू शकत नाही. ओळखतो का? जर संतांना ओळखलं असतं तर आळंदीतल्या हिशोबा खेचरांनी विश्वमाऊली ज्ञानोबारायाला त्रास दिला असता का? जर देऊतल्या लोकांना कळालं असतं तर रामेश्वर भट्टांना सुद्धा जगद्गुरु तुकोबाराय कळाले असते का? कळलेच नाहीत ना. का? कारण की त्यांच्या ठिकाणी ज्ञानाची प्राप्ती नसली. पंडित होते आणि पंडित असतानाही सुद्धा संतांना ओळखू शकले नाही. मग तुम्ही आपण ओळखू शकतो का? पण खऱ्या अर्थानं संत तुमच्या आपल्याकरता जिव्हाळ्यानं बोलत असतात. आणि संताचा तुमच्या आपल्याकरता जिव्हाळा आहे. ज्या हिशोबा खेचराने विश्वमाऊली ज्ञानोबारायाला झोडीतलं आटा खाली टाकून ते पायाने मिळसवला, ज्या हिशोबा खेचरांनी आमच्या मुक्त्याबाईला दिलेलं खापर फोडून टाकलं, तुकडे तुकडे केले, त्याच हिशोबा खेचराला आमच्या ज्ञानोबारायांनी काय केलं? स्वतःच्या म्हणजे स्वतःचा ब्रह्माग्नी प्रगट करून त्याच्यावर आपल्या पाठीवर मांडे भाजले आणि तो प्रसाद देऊन त्या हिशोबा खेचराला मुक्त केलं. खऱ्या अर्थानं संत परोपकारिक आहे आणि परोपकार करतात. परोपकार असल्यामुळे जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, आम्ही अशा संताचे कोण अभंगाचे दुसरे चरण. मानविका त्यांचे दास
आणि म्हणून आम्ही त्यांचे काय झालो, दास झालो. खऱ्या अर्थानं संत महात्म्यांना मानव जन्मामध्ये लोक ओळखतच नाही. तुम्ही विचार करा, शांतीब्रह्म एकनाथ महाराजांनाही सुद्धा साक्षात भगवान परमात्मा त्यांच्या जवळ असतानाही सुद्धा लोकांनी त्यांना त्रास दिला. यवनाने 100 वेळा त्यांच्या अंगावर थुकले तरीही प्रसाद देऊन मुक्त केलं. जगद्गुरु तुकोबारायचा अभंग गाता पाण्यामध्ये डुबवला तरीही त्यांना 10 त्यांचा शांत करण्याकरता 10 अभंग लिहून दिले आणि त्या अभंगातून त्यांना ज्ञानाची प्राप्ती करून दिली. म्हणजे संत सुख प्राप्त करून घेत असताना जगाने जरी त्यांना त्रास दिला तरी त्यांनी जगांना काय केलं. गजानन महाराजचा विचार घ्या. आपण शेगावच्या गजानन महाराजांचा आपण जर विचार करू गेलो तर पाटील कंपनीने गजानन महाराजांना काय त्रास दिला. उसाने मारलं, उसाने. आणि उसाने मारूनही सुद्धा त्याच उसाचा रस पाडून समर्थ सद्गुरू गजानन महाराजांनी त्यांना प्रसाद म्हणून दिला. हे कोणाचे उपकार आहेत. आणि म्हणून संत महात्म्याचे तुमच्या आपल्यावर उपकार आहेत आणि म्हणून त्यांचे कार्यक्रम करणं हा तुमचा आपला खऱ्या अर्थानं अधिकार आहे. हा केला पाहिजे. संत महात्म्याचे पुण्यतिथ्या कशा करता कराव्या आपण, त्याच्यापासून आपल्याला ज्ञानाचं जीवन जगण्याचा बोध प्राप्त होतो. आणि म्हणून त्याचे पुण्यतिथ्या काय करायच्या, साजऱ्या करत असतात. तुकोबराय म्हणतात, पुण्यवंत व्हावे घेता सज्जनाची नावे. खऱ्या अर्थानं जगात जर विचार करू गेलो तर सज्जन कोण आहे, तर संत महात्मे आहे. म्हणून त्यांच्या नामचिंतनाने आपणही सुद्धा काय होतो, पवित्र होतो. भगवान परमात्मा एका ठिकाणी असं बोलतात, ते मज प्राणा परुते आवडती मज निरुते, जे भक्त चरित्राते प्रशंसती. भगवान परमात्मा म्हणतात की जे माझ्या प्राणाच्या पलीकडे मला आवडतात. कोण? जे माझ्या भक्ताच्या चरित्राचं पारायण करतात, जे माझ्या भक्ताच्या ग्रंथाचं पारायण करतात, जे माझ्या भक्ताचं महोत्सव साजरा करतात आणि ते मला प्राणाच्याही पलीकडे आवडतात. मग देवाला जर प्राणाच्या पलीकडे आवडत असतील तर आपण काय करू नये. पण मला सांगा, तुम्ही आपण करतो का? का करत नाही? आता हे कलियुग आहे. खऱ्या अर्थानं विचार करू गेलो तर, परंतु कलियुगात त्या माध्यमातून कलियुगाचा जर आपण विचार करू गेलो तर कलियुग फार सोपं आहे. नामचिंतनाच्या माध्यमातून जर आपण कलियुगाचं क्षमन दमन करू शकतो, काहीही करू शकणार नाही तुम्हाला. हे आम्ही आत्मविश्वासाने सांगतो. आणि संतांच्या ठिकाणी सुखाची प्राप्ती आहे. म्हणून या कलियुगात संत महात्म्याने आपला प्रदेश, आपला जो हे महाराष्ट्र आहे, खऱ्या अर्थानं संतांची भूमी आहे. आणि संतांची भूमी म्हटल्यानंतर संतांच्याच कार्यक्रमाचे चरित्र देवाचं हे आपण केले पाहिजे. म्हणून यामध्ये सहकार्यानं सहभागी होऊन आपण तो सोहळा साजरा केला गेला पाहिजे. खऱ्या अर्थानं तुम्ही आपले सोहळे किती साजरे करतो? जीवनात अनेक सोहळे सांगितले आहे शास्त्रामध्ये. त्यापैकी तुमच्या आपल्या जीवनातले 3 सोहळे साजरे करतो आपण. कोणचे कोणचे?
पहिला सोहळा कोणता साजरा करतो? जन्माचा. जन्म झाल्यानंतर आपण किती त्या मुलाचा आदर सोहळा साजरा करतो? त्याचं नामकरण विधी करतो. हा, आणि त्याला पाळण्यामध्ये घालत असताना नावं ठेवतो. किती सोहळा आनंद असतो त्याचा. दुसरा सोहळा लग्नाचा सोहळा साजरा करत नाही. पैसे नसले तर दीडीनं व्याजानं वावरं गव्हाण ठेवून एखादी जागा विकून एखाद्या मोठ्या शेड जुळून पैसे आणून साजरा करतो ना, का नाही करत? मग आपण म्हणलं का हो तुम्ही एवढा लग्नाचा सोहळा साजरा करता आणि मग याच्यात त्याचा गोळा एकच मुलगी आणि ती लाडकी आणि मग तिचा सोहळा साजरा ना करत बापानं न तो कोणाचा करावा? करू नका, अशातला भाग नाहीये, करा ना. पण सोहळे जर साजरे करत असतो, तिसरा सोहळा कोणता आहे? हा, मरणाचा. अंतिम सोहळा साजरा करतो ना आपण. हा, दशकार्य विधी तेरवी हे आपण ते सोहळे करतो. या सोहळ्यातून मला सांगा तुम्हा आपल्याला लाभ काय आहे? हा, काय लाभ आहे? आहे का लाभ? काही नाही ना, लाभच नाही. पण तरी सुद्धा आपण करतो. आम्ही करू नका अशातलं म्हणत नाही, जरूर करावं, परंतु त्यातून तुमच्या आपल्या जीवनाला काहीतरी सार्थक झालं पाहिजे, काहीतरी आपल्याला लाभ प्राप्त झालं पाहिजे. म्हणून त्या लाभाकरता आपल्याला संत महात्म्याचं हे कीर्तन श्रवण करणं. मी म्हणतो पारायणात तुम्ही कधी वाचता नसता येत ना, निवड या ठिकाणी येऊन बसले तरी तुम्हाला त्याचं फळ आहे. या धर्ममंडपामध्ये जे जे कोणी सेवा करी त्याला ती सेवेचं फळ आहे. फळ एकच मिळणार आहे सर्वांना. जो झाडून काढत असेल त्यालाही तेच फळ आहे, जो पट्ट्या टाकत असेल त्यालाही फळ आहे, जो रांगोळ्या काढत असेल त्यालाही फळ आहे, जो कोणी जेवण या भक्तांना जीव घालत असेल त्यालाही फळ आहे, आमच्या मावला स्वयंपाक करत असतील त्याचंही फळ आहे. या ठिकाणी सगळी सेवा करण्याकरता सगळ्यांना फळ आहे. पण तुमच्या आपल्या जीवनामध्ये आपण जीवन जगत असताना मला सांगा ना, आज आपण आयुष्याचं आयुष्य बर्बाद करतो, काय फल प्राप्त आहे आपल्याला? सांगा ना, काय फल प्राप्त आहे? फळच नाहीये. आणि म्हणून संत महात्मे तुम्हाला आपला सांगतात की बाबा हो, संताच्या ठिकाणी जे सुख आहे, म्हणून संताचंच वर्णन आपण या ठिकाणी आज 4था दिवस होता, 3 दिवस झाले. म्हणून आज असं वाटलं की बा ज्या संताचा उत्सव आहे त्या संताचं वर्णन झालं पाहिजे. म्हणून संत महात्म्याचं वर्णन करण्याकरता जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात की आम्ही सुद्धा त्याचे दास होतो. माझं म्हणणं असं आहे की तुम्ही त्यांचे दास जरी होऊ नका, पण सेवक तर व्हा, सेवा तर करा. या ठिकाणी आले तुम्ही, झाडून काढलं, ऐकलं, प्रवचन असो, कीर्तन असो किंवा ज्ञानेश्वरी पारायण असो, याचं फळ आहे. जीवनभर जर आपण जीवन जगत असलो तुम्हा आपल्याला जीवनाचं सार्थक होत नाही. मग सार्थक जर करून घ्यायचं असेल तर ते खऱ्या अर्थानं परमार्थामध्ये आहे. म्हणून परमार्थामध्येच आपण आलं पाहिजे, केलं पाहिजे. म्हणून वारंवार संत महात्मे तुम्हाला सांगतात, कीर्तन सांगतात की बाबा हो, देवाचं नामचिंतन करा. पहिल्या दिवशी बुवानं किती सांगितलं. आणि सोप्यात सोपी उपाय या कलियुगामध्ये सोप्यात सोपी उपाय आहे. जगद्गुरु तुकोबाराय एका ठिकाणी वर्णन करतात, नाम संकीर्तन साधन पैसोपे, नाम संकीर्तन साधन पैसोपे, जळतीय पापे जन्मांतरी जळतीय पापे जन्मांतरी,
जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात या कलियुगामध्ये आणि सगळ्यात सोपं साधन तुकोबाराय सांगतात नाम संकीर्तन साधन पै सोपे जळतील पापे जन्मांतरीची जन्मांतरीचे पाप काय होतात फक्त एका भगवान परमात्माच्या नामचिंतनानं जडून भस्म होतात मग आपण का घेऊ नये म्हणून नामचिंतन खऱ्या अर्थानं सोपं आहे आणि कलियुगाचं हे साधन आहे म्हणून कलियुगामध्ये आलेल्या मनुष्य जन्मात आलेल्या मानवाने भगवान परमात्म्याचं नामचिंतन करा बरं किती सोपं आहे हो किती सोपं आहे सोप्यात सोपं आहे वास्तविकता जर विचार करू गेला तर चिंतन करणं म्हटलं म्हणजे सोपं नाही भक्ती करणं काय सोपं आहे का तुकोबारायनं भक्ती ते सुळावरली पोळी एवढं परमार्थही सोपं नाहीये परंतु ज्या संत महात्म्यांनी परमार्थ करत असताना जे कष्ट घेतले आणि त्या कष्टातून जे सुख प्राप्त करून घेतलं आणि त्या सुखाचा अनुभव तुम्ही आपल्याला देतात आणि म्हणून तुम्ही आपण त्याचं नामचिंतन केलं पाहिजे बरं मला सांगा नामचिंतन करताना काही व्यवसाय लागते का भांडवल आज लोक कोणाकोणाला भांडवल लागलं माया हो नामचिंतन करायचं भांडवल काहीच नाही ना मुखाने नामचिंतन करावं लागते तुम्ही वावरात काम करा घरी धंदा करा घरात करा स्वयंपाक करा धुणं पाणी करा काही करा मुखाले काय धंदा आहे पण आम्ही ज्या मुखानं नामचिंतन करायचं आहे त्या मुखाचं आम्ही एखाद्या कुचरवट्यावर बसून अनेक गप्पा करतो ना देवाचं नामचिंतन नाही घेत आमच्या मावल्या कुठी एक दृष्टांत सांगतो तुम्हाला रामायणामधला दोन बाया एकत्र आल्या आणि दोन बाया एकत्र ज्या ठिकाणी येतात त्या कधीच मुकट्यानं बसत नाही असं कधी ऐकलं का तुम्ही की दोन बाया एका ठिकाणी बसल्या कधी त्या बोलल्याच नाही मरी मायची शपथ आहे कधी बोलतच नाही बोलणार नाही बोलल्याशिवाय त्या राहतच नाही म्हणून अशा दोन बाया आणि शास्त्रामध्ये एका ठिकाणी आल्या आणि त्या अधिकारी होत्या कोण अधिकारी होत्या एक भगवान परमात्म्याची जगाच्या मालकाची पत्नी सीतामाई होती आणि दुसरी साधूची कन्या बिभीषण महाराजाची त्रिजटा होती दोघीजणी एका ठिकाणी बसल्या आणि एका ठिकाणी बसल्यानंतर त्रिजटेनं सीतेनं विचारलं त्रिजटे की माझे स्वामी मला कधी भेटतील त्यावेळेस रावणाने सीतेला अशोकवनामध्ये नेऊन ठेवलं असताना त्रिजटा त्या ठिकाणी सीतेवर संरक्षण करण्याकरता ठेवलं असताना त्रिजटेने सांगितलं की सीते चिंता करू नको तुझे पती जगाचे मालक आहे तू जगाच्या मालकाची पत्नी आहे आणि तू साक्षात लक्ष्मी आहे म्हणून तुला चिंतन करण्याची गरज नाहीये तुझे स्वामी तुला घेण्याकरता येणार नाही आणि तेवढ्या रावण त्या ठिकाणी आला रावणाने सांगितलं की सीते बऱ्या बोलानं तू मला काय होय वश होय पण सीता म्हणाली नाही रावणा काही जरी झालं तरी मी तुला वश होणार नाही आणि म्हणून रावणाने एक सुंदर असा उपक्रम केला की त्याच्या एका मायावी राक्षसाकडून साक्षात भगवान प्रभू रामचंद्राचं शिर निर्माण केलं आणि ते शिर कापून एका ताटामध्ये सीतेच्या समोर आणलं समोर आणल्याबरोबर रावण म्हणू लागला सीते आता तुझा मालक मरण पावला आता तरी तू मला ओळखतो त्यावेळेस सीतेच्या मुखातलं वर्णन आहे का सीता म्हणू लागले नाही रावणा सीतेनं त्या मुखाकडे पाहिलं त्यावेळेस त्या कापलेल्या मुखाच्या डोळ्यामधून आसू वाहत होते आसू गळत होते सीतेने त्या ठिकाणी विचार केला की जो क्षत्रिय आहे त्या क्षत्रियाच्या मरणावस्थे असताना त्याच्या डोळ्यातून आसू वाहत नाही हे ज्या वेळेस सीतेच्या लक्षात आल्याबरोबर सीतेनं पाहिल्यावर सीता म्हणाली हा माझ्या स्वामीचा पुतळा नसून या रावणाने हा नकली पुतळा निर्माण केला आणि म्हणून सीता ते दुःख करू लागली असताना रावण हतबल झाला आणि
स्वामी निघून गेला. निघून गेल्याबरोबर त्रिजटेला म्हणू लागली, हे त्रिजटे सांग ओ, माझा स्वामी कधी भेटेल. त्यावेळेस त्रिजटा तिला प्रश्न करू लागली की हे सीते, तू ज्या जगाच्या मालकाची पत्नी आहे, साक्षात लक्ष्मी आहे, मग तुला या रावणाच्या अशोक वाटिकेमध्ये 6 महिने काय यावं लागलं याचं कारण सांग. त्यावेळेस सुंदर सीतामातेच्या मुखातलं कारण आहे, ऐका सर्वजण. सीतामाता म्हणू लागली, त्रिजटे अगं मी एका साधूचा काय केला, अपमान केला. आणि तो साधू कोण आहे तर लक्ष्मण आहे. आणि लक्ष्मण हा समन्वयाचा अवतार होता. आणि म्हणून मी त्या साधूचा अपमान केला. त्या साधूचं केलेल्या कर्माचं मला या ठिकाणी 6 महिने भोगावं लागलं. आता मला सांगा, जर थोडीशी जर चूक देवाच्या पत्नीकडून झाली, त्या पत्नीला चुकलं नाही, तुम्हा आपल्याला चुकील का? नाही चुकणार. आणि म्हणून पण तुम्ही आपण खेद करत असतो. माझ्या गावातलं एक सांगत होतो, सांगता सांगता राहिलं. मागच्या वर्षी माझा चुलत भावाचा मुलगा, तरुण मुलगा लग्नाला आला. 2-3 मुली पाहिल्या आणि मागच्या वर्षी लग्न करायचं. आणि जेव्हापासून तो या मार्गामध्ये घुसला तेव्हापासून तो प्रगट दिन करायचा. प्रगट दिनाच्या दिवशी संपूर्ण गाव जीव घालायचा. आणि असं चालत असताना त्याच्या अगोदरच्या वर्षी पत्नी वारली. आणि नंतर 12 महिने झाल्याबरोबर अचानक मुलाला अटॅक आला आणि लग्नाला आलेला मुलगा मरण पावला. मरण पावल्याबरोबर तो आपली स्वतःची छाती ठोकू ठोकू देवाला दोष देऊ लागला की देवा, मी हे जे तुझं कार्य आजपर्यंत करत आलो याचं फळ तू मला काय दिलं. वास्तविकता खऱ्या अर्थाने त्याचा विचार करू गेलो तर आपण आपल्या कर्मावर लक्ष देत नाही. आपण काय कर्म करतो आणि आपलं कर्म कुठं चुकते, आणि म्हणून ते कर्म तुम्हाला आपल्याला भोगावं लागते. वास्तविकता कर्म हे देवाला सुद्धा चुकलं नाही. 4 पुर दशरथा एकही अंत काढी नव्हता. 4 पुत्र दशरथ राजाला होते, पण एकही अंत काढी नव्हता. कशाचा परिणाम? कर्म चुकलं. म्हणून कर्म चुकलं असताना राजा धृतराष्ट्राला सुद्धा कर्म चुकलं नाही. एक वेळचा प्रसंग भजन करा सांगतो तुम्हाला. विठ्ठल आणि धृतराष्ट्र आणि विदुर काका एक दिवस सहज बैठकीमध्ये बसले आणि धृतराष्ट्र विदुराला विचारला, विदुरा, अरे माझं काय कर्म चुकलं की माझे 100 मुलं या युद्धामध्ये मरण पावले. मी पांडवाचा द्रोह केला, पांडवाचा मी द्रोह केला, म्हणून त्या द्रोहाच्यामुळे माझे 100 मुलं मेले असतील का विदुरा? विदुर म्हणाला, धृतराष्ट्रा, आजचं केलेलं कर्म हे पुढच्या जन्मामध्ये तुला भोगावं लागेल, पण 14व्या जन्मामधलं कर्म ते तुझं आज तुला भोगावं लागलं. त्यावेळेस विदुर काकाने ती कथा सांगितली. विदुर काका म्हणायला लागले, 14व्या जन्मामध्ये तू एक राजा होता आणि राजा असताना तू घोड्यावर बसून जंगलामध्ये स्वारी करण्याकरता गेला, शिकार करण्याकरता गेला असता 50 बाण भात्यामध्ये होते आणि त्या डोंगरामध्ये गेला असताना तू लगेच एक हरण पाहिलं आणि हरण पाहिल्याबरोबर बाणामागं बाण सोडू लागला. ते हरण बाण चुकत होतं, तू बाण सोडत होता
चुकता चुकता सर्व बाण तुझे संपूर्ण झाले. शेवटचा बाण तू काढला आणि त्या हरणाला पाहून सोडला. तो बाण हरणाने चुकवला, हरण निघून गेलं आणि बाण झाडाला घुसला. लगेच तू त्या घोड्यावरून खाली उतरला. तुला राग आला आणि रागाच्या भरात तू खालचा एक गारगोटी घेतली, एक दगड घेतला आणि ती गारगोटी फोडली आणि त्या गारगोटीने त्या घोड्याच्या रिकामीला मारून त्याचा काय केला, आग निर्माण केली आणि डोंगर चेतून गेला. धाड 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 सर्व डोंगर चेतू लागला. पशु पक्षी सर्व त्या झाडावर राहणारे उडून गेले आणि जळता जळता राजा निघून आला आणि तो डोंगर जळत जळत एका दरीपर्यंत गेला आणि त्या दरीमध्ये एक सर्पिंनी आपल्या 100 मुलाला जन्म देऊन ती त्या ठिकाणी आपल्या वेटाळामध्ये घेऊन बसलेली होती. अग्नी त्यापर्यंत पोचल्याबरोबर त्या सर्पिणीला त्या अग्नीचा चाहूल आला. चाहूल आल्याबरोबर आपल्या मुखातल्या हवाने तो आग विझवण्याचा प्रयत्न केला, परंतु ती आग विझली नाही. शेवटी त्या आगीने त्या सर्पिणीचे डोळे आंधळे झाले आणि तिला लक्षात आलं आता आपलं जीवन काही खरं नाही, म्हणून ती एका बिडामध्ये निघून गेली. हा अग्नी त्या ठिकाणी तो डोंगर जळत असताना त्या सर्पिणीचे 100 मुलं जळून मेले, खाक झाले. नंतर 2 घंट्याने अग्नी शांत झाल्यावर ती सर्पिणी बिडाच्या बाहेर आली. पाहते तर आपले मुलं त्या ठिकाणी आहेत का नाही, सगळे जळून खाक झाले, मणी मणी दिसू लागले. आणि नंतर तिने वरच्या आकाशाकडे भगवंताकडे मुख केला आणि म्हणू लागली, देवा अरे म्या तुझं काय पाप केलं की आज माझे 100 मुलं जळून भस्म झाले. कोण असं आहे की त्याने एवढं धाडस केलं, या डोंगराला चेतून दिलं आणि माझे 100 मुलं त्यामध्ये जळून भस्म झाले. देवा अरे मी त्या आगीने आंधळी झाली आणि आंधळी झाल्यामुळे मला काही दिसत नाही, माझे 100 मुलं मेले, आता माझं पुढे कसं होईल. म्हणून देवा ज्याने हा डोंगर चेतून दिला असेल त्या डोंगराच्या जळल्यामुळे माझे 100 मुले जळून मेले, म्हणून मी त्याला शाप देतो की मलाही सुद्धा मरणाच्या वेळेस माझे मुलं माझ्या समोर राहणार नाही, जळून भस्म होती. आणि ज्याप्रमाणे मी आगीने आंधळी झाली तसा तू जन्मता सुद्धा आंधळा होईल. ही कथा विदुर काकाने धृतराष्ट्राला सांगितली की हे तुमचं आपलं जे कर्म आहे हे कर्म 14व्या जन्मातलं आहे. म्हणून त्या विदुराला सुद्धा चुकलं नाही किंवा त्या धृतराष्ट्राला सुद्धा नाही, मग तुम्हा आपल्याला चुकेल का. म्हणून कर्म करत असताना आपण खऱ्या अर्थानं त्याचा विचार केला पाहिजे आणि आपलं जीवन ज्याच्या नामचिंतनाच्या भरोशावर चालते ते नामचिंतन केलं पाहिजे. एकदा भगवान परमात्म्याचं आपण नामचिंतन करू आणि शेवटच्या चरणाचा भावार्थ विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, आपण या तुम्हाला आम्ही जे जीव खोलू सांगतो, आम्ही काय उदळ घेतला का. आम्हाला ताईने काही उदळ दिलं नाही बाहेर. तुम्हीच घ्या, तुम्हीच नाम चिंतन घ्या, तुम्हीच वाजा, तुम्हीच म्हणा, तुम्ही करा वटवट नामी तुम्ही म्हणा. आपलं खऱ्या अर्थाने सांगून मागे की सोप्यात सोपं नामचिंतन आहे. असं जे एका ठिकाणी सर्वांनी हात वरते करायला लावले, करा हात वरते, ज्याले असतील ते करा, ज्याले नसतील ते लावू द्या. तुलेले हरी का नाम विठ्ठल पांडुरंग, तुलेले हरी का नाम विठ्ठल पांडुरंग. ते आजी म्हणते हो नवऱ्याचं नाव पांडुरंग आहे म्हणते, पण मला नाव घ्यायला लावता का? आजी तू अटी या भागवत मंडपात आली ना,
आणि तो बा घरी नाही गेलाय मग त्याने काय ऐकू जात नाही बा. नामचिंतन केलं पाहिजे. देवाचं नामचिंतन खऱ्या अर्थानं आपण जर केलं नाही तर आपण कोण या मनुष्य बरं मला सांगा 2 मिनिटात तुम्हाला सांगतो. हा नरदेव तुम्हा आपल्याला दिला त्याचं काही मोल घेतलं का हो त्यानं? हा सांगा बा. बरं काही कमी नाही दिलं. हात दिले, पाय दिले, डोळे दिले, नाक दिले आणि हे जर नाक समजा मागं दिलं असतं तर मग हा? मग त्याचे उपकार आहेत की नाही आपल्यावर का नाही? म्हणा ते तुम्हाला आम्हाला काय उपकार आहेत त्याचे. आणि आपण खऱ्या अर्थानं देवाचे अपराधी आहोत. आला का लक्षात? मग देवाचे जर आपण अपराधी राहत असू त्याने जर एवढा मोठा अनमोल जन्म तुम्हा आपल्याला दिला मग त्याचं जर नामचिंतन करत नसू तर अपराधी आहो का नाही? आपण ऋणी आहोत. वास्तविकता संत महात्म्यांनी त्याला ऋणी केलं. कोणाला? देवाला. आणि म्हणून देवाला ऋणी केलं म्हणून देव त्याच्या जवळ राहते. तुमच्या आपल्या जवळ का राहत नाही? कारण की आपणच त्याचे ऋणी आहोत. कारण की आपण ज्याचं घेतो त्याला देत नाही ना. तसंच आहे ना आपलं. ज्याचं घेतो त्याला देतो का? मला सांगा. तो आपल्याला आपण शेती पेरतो हे ते सगळं करतो बी बहाणा आणतो तुम्हा आपल्याला खाया पियाला देते. तो देऊन राहिला ना. 1 वर्ष जर त्यानं संप जर केला तर मग काय होणार आहे? म्हणून त्याचं नामचिंतन आपण केलं पाहिजे. म्हणून पुन्हा हात वरती करा. नामचिंतन केल्याशिवाय कीर्तन सुटणारच नाही आपलं. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, पण उद्या म्हणून सांग गीताताई हा साठेबा कोणा आणला ठीक विनाकारण आम्हाला नाव घ्यायला लावते. बरं मी काही समजा तुमच्या मालकाचे नाव नाही घ्यायला लावतो. देवाचं नाव घ्यायला लावतो. हा मग देवाचं नाव घ्यायला सरमलं पाहिजे का? वास्तविकता मालकाचं नाव घ्यायला सरमायला पाहिजे. पण देवाचं नाव हे घेतलंच पाहिजे. आणि कसं आहे तुम्ही महिला मंडळ शेताने कामं करता स्वयंपाक करता सगळं करता या मुखाले काहीच धंदा नाही ना. मग इकडच्या तिकडच्या गप्पा केल्यापेक्षा जर आपण नामचिंतनच जर केलं ना. त्या दिवशी भावानं सांगितलं का नाही किती लोक त्या भावाच्या सोबत आले? सगळे नामधारक होते. नामधारक सगळे नामधारक होते. आणि कशा करता आहे? तुमच्या आपल्या उद्धारा करताय दुसऱ्या करता नाही. जो पुण्य करीन त्याच्याच पदरात पडी. आपण म्हणतो ना ज्याचा हात मोडून त्याच्यात बेळ्यात पडी. तसं जो पुण्य करील त्याच्याच पदरात ते पुण्य प्राप्त होतच असते. म्हणून ते नामचिंतन करावं. आणि जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात म्हणून आम्ही त्याचे दास झालो. दास झालो म्हणजे काय? तर आम्ही त्याचे नामधारक झालो. दास होणे म्हणजे त्याचे नामधारक झालो. आणि नामधारक झाल्याने परिणाम काय झाला? पुढे आस उरेना म्हणजे आम्हाला जन्माला याची गरजच राहिली नाही. आस म्हणजे पुनरुपी जन्माला येणं पुनरुपी मरणं हे आम्हाला राहिलंच नाही. म्हणून जगद्गुरु तुकोबाराय स्वतः स्वदेह घेऊन वैकुंठाला गेले. आणि 3ऱ्या चरणामध्ये म्हणतात कृपादान केले संती, कृपादान केले संती, कृपादान केले संती, कृपादान केले संती. सरेना मनाविका
तिसऱ्या चरणामध्ये म्हणतात, कृपादान केले संती कल्पांतीही सरेना. संतांचं देणं कल्पांतापर्यंतही सरत नाही. वास्तविकता आपला जन्म कल्पांतापर्यंत आहे का? नाही. पण कल्पांतीही सरेना याचा अर्थ असा आहे की आपण जन्मोजन्मी जरी जन्माला आलो तरी नामचिंतनाचं पुण्य आपल्याजवळून सरत नाही. म्हणून कृपादान आहे ते, आणि कृपेचं दान करतात. संत महात्मे कृपेचं दान करतात. खऱ्या अर्थानं संतच कृपा करणारे आहेत. कृपा करणाऱ्या आपल्यावर कृपा, किती लोकांची कृपा आहे तुमच्या आपल्यावर सांगू बसलो तर बराच वेळ जाते. पण खऱ्या अर्थानं विचार जर करू केलं, आपल्यावर कृपा संतांची आहे. सगळ्यात पहिले कृपा देवाची आहे की आपल्याला मानव जन्माला घातलं, पहिली कृपा. दुसरी कृपा आई वडिलाची आहे की त्यांनी आपल्याला जन्म दिला. आणि तिसरी कृपा संताची आहे की ते तुम्हा आपल्याला ज्ञान प्राप्त करून देतात. आणि त्या ज्ञान प्राप्तनाने तुमच्या आपल्या जीवनाचा उद्धार आहे. हे कशाकरता धडपड आहे की या मानव जन्मामध्येच खऱ्या अर्थानं उद्धार होतो. अवंतर योनीमध्ये उद्धार नाही आहे. म्हणून मानवानं आपल्या जीवनात जन्माला आलं असताना आपल्या जीवनाचं सार्थक झालं पाहिजे, सोनं झालं पाहिजे. सोनं होणं म्हणजे उद्धार होणे. जेणेकरून असे बरेचसे उदाहरणं आहेत की परमार्थ करणारे अंतकाळाच्या वेळेस त्यांना भगवान परमात्मा स्वतः देण्याकरता येतो. शास्त्रामध्ये असे उदाहरणं आलेले आहे. मग आपल्याही जीवनात आपलाही अंतकाळ चांगला झाला पाहिजे, त्याकरता हे कार्यक्रम आणि भगवंताचं नामचिंतन आहे. आणि म्हणून असे जे संत तुम्हा आपल्याला सुखाची प्राप्ती करून देतात, त्या संतांचे आम्ही काय दास होतो. आणि दास झाल्यामुळे आम्हाला आस राहत नाही. आणि आस नसल्यामुळे ते दान असं प्रकारचं करतात की ते कल्पांताही पुढे सरत नाही. आणि म्हणून अशा संताची जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, मला सेवा घडली पाहिजे. आणि म्हणे संत सेवा तुका म्हणे संत सेवा तुका म्हणे संत सेवा तुका म्हणे संत सेवा. हेची देवा उत्तम हेची देवा
जगद्गुरु तुकोबारा शेवटच्या चरणामध्ये सांगतात की तुकोबारा म्हणतात तुका म्हणे संत सेवा हे की देवा उत्तम. थोडक्यात एक दृष्टांत सांगतो, शेवटला पूर्णविराम देतो. कारण की आमची जी भजनी मंडळी आहे त्यांना रोज जाणं येणं करावं लागते. आणि इथूनही जाऊन तुम्ही गेल्यावर चांगल्या 2-2 गोदड्या घेऊन झोपून राहता, पण ते इथून गेल्यावर त्यांना वावरायला जावं लागते. आणि म्हणून खऱ्या अर्थानं ज्यांनी सांगितलं का बुवाजी रात्री एक अर्धा घंटा उशीर झाला काय ते खरं आपलं ज्याच्या भरोश्यावर जीवन आहे ते तर पावाच लागत असते. म्हणून वेळेवरच कीर्तन सोडण्याकरता आता 10लेच आपण जे हरिकीर्तन करू. परंतु कसं असते की सर्वांचं मनोगती बी पाहावं लागते. आमचे मागचे असणारे हरिभाऊ महाराज असतील, राजू महाराज असतील, आमचे आपल्या गावातले अंबरीश महाराज सुंदर गायन करतात. तसे आमचे मोहन महाराज, आमचे टाळके विशाल भाऊ, हा मुलगा. आता फक्त एकच तुम्हाला सांगतो आणि शेवेला पूर्ण विराम देतो. आता इथं बसलेले एवढेच लोक जरा आता गावातले बाकीचे विचार जाऊ द्या, आपण एवढेच लोक या ठिकाणी आहोत. आता हा मुलगा किती वर्षाचा आहे तर बाबा? 13 वर्षाचा मुलगा आहे. कोण्या वर्गात आहे? हा 8व्या वर्गात आहे. आता मला सांगा माया हो, तुम्हाला असं वाटत नाही का माया पोरानं मृदंग वाजवा म्हणून? तुम्हाला असं वाटत नाही का आमच्या मोहन महाराज सारखं कीर्तन करावं म्हणून पोरानं? हा तुम्हाला असं वाटत नाही का आमच्या अंबरीश महाराज सारखं गायन करावं आमच्या पोरानं? कीर्तनात पांढरे कपडे घालून माळ घालून साधू व्हावं म्हणून? हा मला सांगा, हरिपाठ सुरू झाला की जो बारके बारके लेकर येतात डांगळं करायला वाण नाही, कामाचं काहीच नाही. हा बरं मा म्हणणं कसं आहे, बरं नका तुम्ही समजा परमार्थ शिकू द्यायला, आमचं काय जाणार आहे? शेवटी काय होणार आहे? हा कलियुग आहे आणि कलियुगामध्ये जर तुम्ही संस्कार जर मुलावर घालसाल नाही तर शेवटच्या क्षणाला तुम्हाला काय परिणाम घडेल हे तुम्हाला सगळ्याला माहीतच आहे. हा पण ते परिस्थिती तुम्हाला आपल्यावर येऊ नये. पण कमीत कमी घरातून समजा ज्याला 2 असतील त्याने एखादा तरी परमार्थिक करायला पाहिजे का नाही? कशा करता सांगतो मी, तो मुलगा जर उद्धरून जाईल यात नवल नाही, पण तो तुमचं कुळ उद्धरून नेणार आहे आणि सगळ्या घराचा उद्धार होणार आहे. म्हणून खऱ्या अर्थानं मुलाले शाळा शिकू नका असं नाही. जर तुम्ही शाळेमध्ये आज काही काही समजा आता शहरानं म्हणा खेड्यातली म्हणा, आता ते इंग्रजी शाळेत निघाले तर लहान खर्च आहे का लेकरायचा? उली लेकरं राहतात हो, आणि 10-20 किलो तो दप्तर पाठीवर गेले काय. हा पण त्याला काय म्हटलं इकडे हरिपाठात पाठवा ना, तर ते म्हणतात हो अभ्यास कर, कुठे चालला तिकडे हरिपाठात.
काय आहे त्या हरिपाठात? हा, म्हणता का नाही? मग मला सांगा, सुशिक्षित करा, करू नका असं म्हणणं नाही. तुम्ही जर 50,000 लाख रुपये जर तुम्ही शिक्षणाला त्या मुलाला लावत असाल, तर कमीत कमी 25,000 रुपये इकडे देऊन जर मुलगा जर असा संस्कारित घातला, तर तो तुम्हाला आई म्हणेन, तुम्हाला माय म्हणेन, तुम्हाला बाबा म्हणेन. ते पप्पा आणि डॅडी म्हणणार नाही ना? हा, आणि पप्पा आणि डॅडी कुठून आणलं काय तुम्ही? होतं का जुन्या काळात? हा, आपण लोकांची संस्कृती जर पाळत असू, हे खरं सांगा कितपत खरं आहे? आपली संस्कृती कुठली गेली महाराष्ट्राची? काहीच नाही ना. म्हणून पोरानं कमीत कमी मरणाच्या वेळीच आपल्या मुखामध्ये पाणी टाका. काळ असा खराब आलेला आहे. काळाचं परिवर्तन होण्याकरता मुलावर संस्कार होणं फार महत्वाचे आहे. आज आम्ही बरेच ठिकाणी पाहतो की तरुण मुलं आईबापाला मारतात म्हातारपणा. आता मला सांगा, जर म्हातारे झाले असताना त्यांना जर मारत असतील, त्या मायबापानं कुठं जावं? बरं झाले आश्रम, रुद्र आश्रम निघाले, नाही तर काय केलं असतं? काही काही काळाले विषप्राशन करून मरावं लागलं मायबापाला. कशा करता? मुलं वाईट निघाले म्हणून. आणि म्हणून तुमच्या चरणी नतमस्तक होतो. कमीत कमी आपला मुलगा सुसंस्कारित करा. कलेक्टर करा, डॉक्टर करा, काहीही करा त्याला, आमचं म्हणणं नाही. पण कमीत कमी परमार्थाचे संस्कार त्याच्या ठिकाणी जर असले, तर तो देशवनी जरी आला तरी तुम्हाला तो आई म्हणल्याशिवाय राहणार नाही. नाही तर आज म्हणायलाच तयार नाही ना. आणि मग काय परिस्थिती आहे? हा, मग त्या करतात चांगले संस्कार देणं फार महत्वाचे आहे. म्हणून शिबिरं निघत असतात. आमचे महाराज शिबिर घेत असतात. म्हणून शिबिरात पोरांना पाठवलं पाहिजे, माळकरी केलं पाहिजे, व्यसनी लागत नाही. बरेचसे पोरं आज असे आम्ही बरेच पाहतो की धाब्यावर जातात. आणि म्हणून जगातल्या या मायाचं काही चुकीचं नाही. ते पोराईला पोरं देऊन नाही, तर पोरी देऊन नाहीत राहिलं. का देऊन नाहीत राहिलं? त्याचं कारणच ते आहे. त्यांच्या मायबापायले, पोरीच्या मायबापायले पोरं धड तुम्हाला धाब्यावर दिसतात ना. तुम्ही जर सांगितलं का, आता आम्हाला बरेचसे सांगतात पोरं, का पोरं सांगा, पोरी सांगा. आणि आम्ही सांगितलं का तुम्हाला, हा तो तर आम्ही धाब्यावर पाहिला. तो कधी पेट्रोलही भरायला गेला असेल तरी तर त्याचं नाव काय झालं? मग त्या करता संस्कार चांगले जर तुम्ही शिकवले, चांगल्या पद्धतीनं तुमच्या मुलांना संस्कार घातले, तर तुमचाही उद्धार होईल, तुमच्या कुळाचा उद्धार होईल आणि त्याचाही उद्धार होणार आहे. आज आज हा मुलगा जर मृदंग वाजवते, माळ गळ्यात आहे, गंध लावते, कपडे घालते, पोशाख आहे सगळा, किती सुंदर दिसते. असं तुम्हाला वाटत नाही काय की आमचा मुलगा असा कीर्तनात उभा दिसला पाहिजे म्हणून? हे आपल्या कधी लक्षात येईल? आपली संस्कृती कुठे चालली? काय आपल्या संस्कृतीचं आपण जतन करून राहिलो? परक्याच्या संस्कृतीने आपला सगळा धिंगाणा वाजलाय. काय लाभ आहे मला सांगा? आता इंग्लिश शाळेमध्ये ते लहान लहान पोरं आतापासून पाठवून राहिले. पुढे जर ते 5च्या 10व्या वर्गात गेले आणि त्याने इंग्रजीमध्ये जर तुम्हाला शिवीगाळ केली तर तुम्हाला समजते का? कळते का तुम्हाला ती इंग्रजी? मग काही काम आहे का त्या इंग्रजी शाळेत टाकायचं? अरे बापा हो, या मराठी शाळा बंद पड्यावर आल्या ना जिल्हा परिषदच्या. हा, हे मराठी शिक्षण द्या ना. तो कमीत कमी तुम्हाला जय हरी करीन, राम राम करीन, बाबा म्हणीन. हा, इंग्रजीत बोलला तर काय मग तुम्हाला समजते? म्हणून तुमच्या चरणी हात जोडून विनंती आहे, शिक्षण देऊ नका अशातला भाग नाही. कितीही मोठा करा त्याला, परंतु परमार्थाचे संस्कार घाला, म्हणजे तुमचा उद्धार होणार आहे. म्हणून झालेली सेवा, आजची सेवा खऱ्या अर्थानं तुमच्या चरणाशी समर्पित करतो. आणि ज्या माऊलीच्या निवृत्तीनाथाच्या निमित्तानं, सोहळ्या निमित्तानं हा सोहळा आहे, त्या निवृत्तीनाथाच्या चरणी सेवा समर्पित करतो.
आणि सेवेला पूर्ण विराम देतो. ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर 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 माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली